प्रसंग आहे, मला चक्कर येते. काही मनात कोणी घाबरू नका, काही नका. जिव्हाळा आहे आमच्याबद्दल, प्रेम आहे, तुम्हाला दुःख वाटेल. माझ्या मित्राच्या भाग्यात हे कीर्तन आहे, त्यांनी हे कीर्तन पूर्ण करायला टाळ्या वाजवणार आहे महाराजाकडे. नाही ना, तसे नाही, चांगलं आहे. गेली 49 वर्ष आपल्या गावाने हा उत्सव जपला. 50वा सुवर्ण महोत्सव आहे. खरं तर तो सप्ताह सुरू करतानाच्या काही आठवणी आहेत. त्या काळामध्ये वारकरी साहित्य नसायचं महाराज. मग आमचाच मृदुंग, आमचेच टाळ, पर विनासुद्धा असं सर्व आम्ही बरोबर घ्यायचं. राजगुरू नाना, दुधाडे बुवा, शेळके पाटील, त्या काळची भजनी. वर्गणी फार जमवणं म्हणजे कसोटी होती. आता काही दात्यांना कमी नाही महाराज. आता मी परवा यांच्याकडे काला केला, एकट्या पठ्ठ्यानीच 30-30 हजार रुपये एका बोला दिलं. विठ्ठला विठ्ठला म्हणून मुद्दाम माळशिरसची पोस्ट मी सर्वांना टाकली होती. एक श्लोक म्हणतो सुभाषित चटकन आणि त्याच्यावर थोडं बोलतो, पुढे जातो. म्हणजे उत्सव आंबळ्याचं आणि कौतुक माळशिरसचं हे डोक्यातून काढा. एक आदर्श म्हणून नभो भूषा पुषा कमलवन भूषा मधुकरो ओचो भूषा सत्यम वरविभो भूषा वितरणम. मी इथंच फक्त बोलतो, पुढचा श्लोक म्हणत नाही. विभवाचं म्हणजे वैभव, विभव म्हणजे वैभव, त्याचं वितरण महत्त्वाचं आहे. तुमच्या कडे किती आहे, कारण दाता समर्थ लागतो, दाता स्वतंत्र लागतो, दाता उदार लागतो, दाता दयाळू लागतो. विठ्ठला विठ्ठला म्हणजे कुठेतरी हरीच अंश त्याच्यात असेल तर त्या गोष्टी घडतात. असं सत्पात्र दाने रतिही तर 13वं पद आहे ते आचार्यांनी लिहिलेलं. हे सर्वांना होत नाही. मानुष्यम वरवंश जन्म विभो दीर्घायु आरोग्यता सन्मित्र सुसुता सतीप्रियतमा भक्तिश नारायणी, हे 9वं पद आहे. अशा पद्धतीनं महाराज दान देण्याची भूमिका अलीकडे समाजाची वाढत चालली. दिंडी सोहळ्यामध्ये आम्ही आरंभात चालायचो, कुठेतरी 1000-5,000 समाज असायचा. आज पाऊल टाकायला जागा नाही. या महाराज वात विठ्ठला विठ्ठला तुम्हाला मागं बोललोय पण तुमच्या डोक्यात राहत नाही, ते आमच्या बोलोकच फायद्याचे. माऊलीच बोलले. मी सकाळी नांदवलला, कालही बोललो. रोज 2-2 कीर्तन करून थकलोय मी जरा. पण काय देव मला इथं उभं राहिलं की अवसान येतं महाराज. माझे एक मित्र म्हटले, 8 दिवस कीर्तन नाही केलं की अंगच दुखत. विठ्ठल विठ्ठल माऊली म्हणतात, बाई सुगरण असावी, साऱ्या गावानं तिचं कौतुक करावं. वा 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 वा, भरलेल्या वांग्याचं लोणचं तिनेच करावं, तिनेच हाणावं. आहे की नाही? बुवाच्या पोटात, जेवणाऱ्याच्या पोटात भूक मावत नाही. आणि वाढणारी ताई म्हणते, बाबा हवं का, हवं का? म्हणलं आमचं डोंबलं खावं का? गावात श्रीमंत माणसं झाली, गावागावात 50-50 लाखाचे बंगले झाले महाराज, लाख कोटीचे. पण आमचा बंगला जेवढा मोठा आहे, कमीत कमी त्या पांडुरंगाचं मंदिर उत्तम असावं म्हणून ग्रामस्थांनी उत्तम मंदिर बांधल्याबद्दल या कार्यक्रमाचा प्रेरक म्हणून तुम्हाला लाख शुभेच्छा देतो. मी आलं की कोणाच्या घरी जात नाही महाराज. पाहुण्याचं गाव आहे अख्खं. माझ्या सख्या पुतण्याची पोरगी यांच्या घरात आहे, लक्षात ठेवा. मी नातं नाही सांगत बसत, पुढे जा, हे विसरून जा. पाहिलं मंदिर मी, हे ते बरोबर होते. वा काय म्हणलं सुंदर पांडुरंगाचं. देव घरात यावा, देव अंतरात यावा, देव अनुभवात यावा. माधवबाबा मगरांच्या गाथा नवनीतात ही गोष्ट लिहिलेली आहे. माझा दावा आहे महाराज, कीर्तन करायचं त्याची मालिका पाठ पाहिजे, कीर्तन करायचं त्याची बाळक्रीडा पाठ पाहिजे,
कीर्तन करायचं ना, त्यानं हरिपाठ विवरण वाचलं पाहिजे, त्यानं नारद भक्तिसूत्र वाचलं पाहिलं पाहिजे. आम्ही 6 वर्ष 72च्या पासून धुंडा महाराजांकडे, हरिभाऊ पाटील होते, दाताळकर कंदारकर बाबा होते, यांचे चातुर्मास केलेले. तसं होत नाही महाराज कधी. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याचा परिणाम गेली 50-52 काला मी केलाय खळदला. माझ्या आरंभ परमार्थाचा पुरंदरमध्ये आहे. माझ्या पुढं नावापुढं बऱ्याच वादातून बरीच गावं टाकली जातात. कुणी खामगाव टाकतंय, कुणी गुन्हाट टाकतंय, कुणी गुणवंतवाडी गुन्हाट, कुणी नावरा टाकतंय. सध्या नावऱ्यात मंदिरावर मी राहायला. आणि मग काही मंडळी इकडं आलं की खळद आहे, खळद लोकांचा मंडळीचा आग्रह असतो. महाराज माझ्या उमदेवयात हे काही सहज होत नाही, मी करत नाही. आपण गाऊ म्हणून गाता येत नाही, आपण सेवा करून सेवा होत नाही, ती पांडुरंगाने करून घ्यावी लागते. विठाला विठ्ठल. हे सहज मिळणाऱ्या गोष्टी नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून एक प्रतिकूल काळामध्ये या गावात जायचं, आपल्याला उत्सव चालू करायचा. बऱ्याच गोष्टीला आपल्या परिसराचं वैभव आहे. यादव महाराज टाळ्या वाजवा. हो, त्यांनी ते साक्षीदार आहेत. हे बाळ तर लहानपणापासून वाजवत आहे, फार भारी. आमच्या 4 तालुक्यात त्याचा नाद नाही करायचा कुणी. विठ्ठला विठ्ठल. आता काही काला नसल्यामुळे ते 2 श्लोक म्हणत बसत नाही, पण हरी करता ते श्लोक आहे जे भक्तीच्या उपेक्षात किंवा दूर आहेत असे त्यांच्याकरता श्लोक आहे, ते म्हणत नाही. मला अभंगात जास्त बोलायचं आहे. हे आरंभात बोलण्याचं कारण असं आहे की काय आम्हाला भगवंतानं संदेश दिला, पाठवलं. तुका म्हणे मज धाडीले निरोपा. जा आंबळे गावामध्ये, अजूनही मला ते नाव डोक्यात राहतं नेहमी, दत्तात्रय गोविंद दरेकर. विठ्ठल विठ्ठल. मुंबईला कीर्तनाला जायचो आम्ही आणि त्यांची भेट झाली. बडेबुवान मी, आम्ही दोघे एकाच वयाचे, एकाच काळातले जिवलग मित्र. त्यांना आठवण होती गोविंद दत्तात्रय दरेकरांची अधूनमधून आंबळं म्हटलं की. आणि या माध्यमातून आपण सर्वांनी आम्ही सुरू केलं त्या काळच्या मंडळीने. त्यांना तर लाख लाख माझं नमन आहे, दंडवत. आज कोणी नसेल असेल, पण आपण इथपर्यंत तो जपला, याच्याकरता तुम्हाला शुभेच्छा आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता भावाचा उदय, भावाचं बळ, भावाचं आणि म्हणजे संधी उदय, हे काही फार शास्त्र सांगत बसत नाही मी. आता अभंगात थोडंसं बोलणार आहे. हा भाव जेव्हा प्रकट झाला, त्याची संधी झाली त्याचा, आणि भावबळावर आता आलेला हा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. मी भावावर थोडं बोलणार आहे, पण तत्पूर्वीची गोष्ट आहे. आणि आपल्या मंडळीने खूप चांगलं मंदिर बांधलं, उत्सवाचं आयोजन. नारायण महाराज तुम्हाला लाख शुभेच्छा. तुम्ही सुद्धा जवळजवळ रौप्य महोत्सवाच्या पुढे येऊन इथं कार्यक्रम करताय. नाही तर 2 वर्ष बोलवलं की गुणवानाला 3ऱ्याच वर्षी त्याला बोलू नका म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. अभंग हरिपाटलाचा आहे, नाथांचा आहे. नाथाचे विद्वान वंशजही येत आहेत. तुमच्या नियोजनात सारे वंशज आहेत. मीच कसं काय चुकले कोण आठव. आता काही तुमचं काही बरोबर नाही ना. माझं काही बाप कीर्तन करत नव्हता, हो आहे की नाही. हां, मग आता मी एक ग्रामस्थ म्हटले आपल्या बाप महाराजांनी सुरू केलं आहे, या हेतूनं मला बोलवलेलं आहे. तसं तर संताची आप्त नव्हती संत, पण यांच्या भाग्यात ते आहे आणि ते विद्वान आहेत, अधिकारी आहेत. त्या दृष्टीने नाथांच्या अभंगावर बोलणार आहे. आईवडिलाचा आशीर्वाद, गुरुची कृपा, साधनेवरचं प्रेम, प्रारब्धाची अनुकूलता, देवाचा प्रसाद. त्यावेळेला परमार्थ घडत असतो. तसा सहजासहजी एक हरीचं नाम, एक देवाचं नाम, रामाचं नाम, एक शिवनाम एकदा मुखात येण्याकरता 1000 जन्माचे पुण्य यायला लागते. जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्त्र ओळखीचे एक वेळ यावं, अशा प्रकारचं आहे. 50 वर्ष आपण योग झाला आणि योगाचा क्षेम झाला.
हा देवाचा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल. पटकन अभंगात प्रवेश करतो. वेळेमध्ये सेवेला विराम देणार आहे. सध्या पर्वकाळाचे उत्सव आहेत. आज महत्त्वाचा पर्वकाळ आहे वारकरी पंथातला. आणि समोरच आमची हरिपाठवाली मंडळी तिथं प्रदक्षिणा करून आली मगाशी. कशाचं मंदिर आहे ते? त्याच्याकरता मी नमन करताना वारकरी टाकून दिले आणि त्या बाबाला नमस्कार केला. कारण तुकोबरा सुद्धा त्याला भक्तीची वाट विचारतात. आपण तर की झाडकी पत्ती उग ओटाच्या मादार येऊन पाणी चाललं आणि शिळी म्हणती माझ्या आळपण्याला लागल का? विठ्ठल विठ्ठल. आजच्या अभंगात फक्त भाव शब्द होईल, भावाचंच चिंतन होईल, सर्व अभंग होईल याची खात्री मी देत नाही. परमार्थामध्ये भाव फार महत्त्वाचा आहे. भाव कळण्याकरता महाराजांनी गोड उदाहरण छोटेखानी तुकोबऱ्याच्या गाथेत आले ते सांगतो. पूर्वीचा काळ होता तो. आमच्या महिला भगिनी, मावशी, आत्या, काकई या दळण दळायच्या. आता पोरीनं तुम्ही दळता का रे? अरे जात्यावरचं दळीत नाही, बाकीचं दळण चालूच असतं, आहे की नाही? त्या दळण दळायच्या आणि दळायला बसल्या की सावध बसायच्या दळायला. ते लगी खुंट फिरवीत नव्हत्या, जात फिरवीत नव्हत्या. एखाद्या मुलीला विचारलं आताच्या आमच्या नातीला, जात्याला खुंटे किती असतात बाळा? किती? म्हातारी नको बोलू, गेलं गावऱ्यानं दिला. थांबा, ते मागच्या पोरीला नातीला विचारतोय मी. विठाला विठाल. जीव शिव दोन्ही खुंटे ग, याला जात म्हटलंय. जनाबाईचं रूपक फार गोड आहे. पुढे जातो मी. हॅलो खुंट अधिक अधिक भक्तीला भावाची बळकट जोडली लागते. करा भक्ती भाव धरा, हे पाठ आहे आपल्या. मी थोडं भावाकरता एक श्रीमद भागवत पुराणातली कथा सांगून तेवढंच कीर्तन आटोपणार आहे. वैरी आपल्या जागेवर बलवान असतो आणि त्याला आपल्या आवाक्यात आणायचं आणि त्याचा कार्यक्रम करायचा, घात करायचा, असा सल्ला मामाने कंसाला दिला. शकुनी काय महाराज, ही मंडळी नटमंडळी त्यांचं सुद्धा कौतुक करावती. मेला आता म्हणतात शकुनी. महाभारतातलं काय ते घुंगर ते असं वाकडं बोलायचं, भांचे भांचे करायचं बघा. त्या शकुनीला सुद्धा वर लाज वाटेल का? काय पात्र केलं याने? विठ्ठला विठ्ठल. आपल्या जागे आणि हद्दीत आणायचं हे सल्ला देणं सोपं असतं, पण कृती अवघड आहे. गाव मीटिंग होती, ग्रामसभा. उंदराची, माणसाची नाही, त्यांची बी सभा असते. आणि त्या सभेमध्ये विषय होता की आपल्या प्राणनाशाला जास्त कारण कोण? तर सर्वांच्या मुखात आलं बोका. एक बारीक उंदीर होतं, छोटं पिटकुलं, पटकन उठलं, म्हणले मी सल्ला देतो. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. वा वा, किती लहान वय आहे, किती गोड सल्ला देतोय, बघू बघू. काय रे सल्ला द्यायचा? काय सल्ला आहे? काय नाही म्हणले, सोपं आहे. बोक्याच्या गळ्यात गाठ बांधायची, आवाज झाला की पळायचं. मरण कुणाला चुकत नाही, पण संख्या कमी होईल. विठ्ठल विठ्ठल. अरे बोक्याच्या गळ्यामध्ये घंटा बांधायची, पण कुणी जो पहिला जाईल तो नाष्ट्यवारी जाईल. विठ्ठल विठ्ठल. कोण असं आहे आपल्या मथुरेमध्ये की यशोदाबाई माई आणि नंद बाबाचा विश्वास बसेल आणि कृष्ण भगवान बळीराम दादाच्या बरोबर येतील?
एका भक्ताचं नाव आठवलं, त्याचं नाव अक्रूर आहे. म्हणले भगवत भक्त, राहतो मथुरेत आणि आठवतो कृष्णाला. आपलं उलट आहे. आपली आबा जीजी पंढरपूरला जातात, म्हणजे मला आबा म्हणतात, तिला जीजी म्हणतात. तुमच्यातलं कोणी अंगाव घेऊ नका. ही पंढरपुरात असतात आणि घरची माणसं चंद्रभागेचं स्नान झालं असेल का, पांडुरंगाचं दर्शन घडलं असेल का, कुणा भक्त्याचं महात्म्याचं कीर्तन ऐकाय मिळाले असेल का, या घरच्यांची सून चुलते पुतणे ल्याक सर्वजण इकडे यांच्या डोक्यात पंढरपूर. आणि ती आबांजी जी पंढरीत गेलेली मशीनी धार दिली असेल का. परमार्थात वृत्तीला महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्ही कुठे आहात त्याच्यापेक्षा कसे आहात. अक्रूराचं कायम भजन चालायचं. पुढे करतो मी. अक्रूराला बोलवणं झालं कंस दरबारात. महाराज महाराज बोला ना, तुम्हाला एक सांगू नये अधिकाराने, तुम्ही महात्मे आहात, पण आमची विनंती आहे, प्रार्थना आहे, भिक्षा मागतो. राजा बोला ना. मथुरेत जायचं आणि यज्ञाचं निमित्त द्यायचं आणि निरोप द्यायचा आणि कृष्ण बरेला मला तुम्ही घेऊन यायचं. शहाण्या बाईला भात शिजला का हे कळण्याकरता बचकभर घ्यावं लागत नाही. एका शितेकडे भात. लक्षात आलं खपट डाव. पण नाही म्हणण्याची हिंमत होय ना, आणि होय म्हणायला मंद येना. की जर अप्रिय घडलं भविष्यात तर त्याला अक्रूर अक्रूर. माझ्या कलंकाचं मला दुःख नाही. ही भक्ताची उंची आहे. पण माझ्या देवाला कमीपणा येईल. विठ्ठल विठ्ठल. अक्रूर महाराजांना काय करावं सुचेना, म्हणून त्यानं आपलं हत्यार वापरलं. सहस्रनामाचे हत्यार आहे की ना आपलं. हो, भजन करत असतो 2-3 मी. हां, काळीचार मध्यम. वा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 8 दिवस भरपूर भजन करा, गच्च बसू नका. त्यांना फार देणगी दिली गोडदेवानं. आपलं म्हणणं बघा आणि त्यांचं बघा. तुम्ही म्हणताल का माझ्या माग बघा आपण कसं जरा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम टाळ्या वाजवा की. आणि जो टाळी वाजवायचा नाही त्याच्या मात्रेने बघितलं ना त्याला तुकडाच मिळायचा नाही. अधिकारी उभे आहेत टाळ घेऊन. ज्यांचं वारकरी वैभवात नाव आहे. महाराजजी खंडाळकराला भेटले का कल्याण गुरुजीला. अरे आपल्याला एवढं जन्म घालून आरो कळना औरो कळना वादी कळना सवादी कळना. विठ्ठल विठ्ठल. किती गोड एक आवाजात म्हणतात का नाही. आता तुम्ही म्हणताल का. आपली गड्याची फळी आता. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
आता तुम्ही जाऊ द्या, अभंग राहील जाग्यावर. तुम्ही कबूल करा, खरं सांगा कोणाचं बरं वाटतंय कानाला, है की नाही? मुंगीत आणि मुंगळ्यात फरक आहे. मुंगी वळीतच चालणार आणि मुंगळ ती बघा कशी एका जागी बसल्यात, आणि मुंगळ बघा मुंगळ. ते म्हणतील आमच्या गावात येऊन का मुंगळा म्हणतोय. अजिबात माफी मागून म्हणतो, काही काळजी करू नका. मुंगळ्याची जातच इतकी कठीण आहे महाराज, जर चावली ना तर माग सुरतच नाही, अर्धी तुटत ती पण हटत नाही. विठ्ठला विठ्ठला भजन चालायची. हो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आता जायचं शेतमध्ये. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आता रोज 2-2 करतोय, ती दमलाय आवाज, नाही तर डबल म्हणत असतो मी. इथे एक हिंदी म्हणतो, इकडचं आहे, कथेत म्हटलं जातं राधे गोविंदा राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है, मन भजले हरि का प्यारा नाम है, मन भजले हरि का प्यारा नाम है. झालं सा इथून राधे गोविंदा असं म्हणायची. मग चला, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. पण भजनाचा परिणाम असा झाला, पहाटे पहाटे अक्रूराच्या अंतकरणात भाव प्रगट झाला. किती गोड काम मला दिलंय, कितीतरी वर्षांनी मला आणि देवाचं दर्शन आहे. होकार झाला, मी जायला तयार आहे, निरोप केला. आणि दुसऱ्या दिवशी अक्रूराच्या हातामध्ये सजवलेला शृंगारलेला रथ आणि देण्यात आला. थोडं मला पंखा लागेल गड्या. विठ्ठल विठ्ठल लवकर लाव, लवकर लाव, लवकर. हे आधीच लावीत जा. आता सारेच वयाने, आता गोसाईबा सोडले, काही मित्र सोडले, तर माझ्याच रेंजमधले माझ्यापेक्षा वडील कीर्तन करायचं. विठ्ठल विठ्ठल मध्यान काळी तो रथ मथुरेत आला. वाऱ्यासारखी वार्त पसरली या गवळणी त्या गवळणीला. आणि मग गवळणी पहाटे उठतात, पहिल्या गवळणी. वा, टाळ्या वाजवायच्या करता चांगल्या एकदा. जरा अजून घे माझ्याजवळ, चांगलं वाजवत मत घ्यावं महाराज इथं. अजब केवळ तेवढी आहे. राहू द्या, राहू द्या. विठ्ठल विठ्ठल साऱ्या गवळणी नंद बाबाच्या अंगणामध्ये आहेत आणि विचारत आहेत, गवळणा म्हणती गवळणीला कोठे गे सावळा, बोला साऱ्या
सांगितलं, ऐकलं, पण सांगताना नाथबाबा म्हणतात कंठ दाटून आलता यशोदामाईचा. बोले इथे दोन्ही गंधर्व टाकायचे. नंदाची पटराणी सद्गदित होनी. तुम्हाला जेवढा आवाज देणगी दिली तेवढं गोड काढायचं तुम्ही. मथुरेसी हे रे चक्रपाणी जातो गे साजनी. अगं काना जातोय मथुरेला, बोलवून आले, यज्ञ आहे. विवळ झाल्या मनी हे वचन ऐकून घरचंच आहे आपलं. आप्पा करता टाळ्या वाजवा एकदा, नाही तर महाराज पेटी वाजवून देत नाही मी चोर चुकले हो अजिबात. पण त्यांना जागा कळतायत. रागाला गेल्या, दुःखी झाल्या, कष्टी झाल्या गवळणी. आपला आचार्य आश्रम गृहस्थाश्रम धर्म सांगतो, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नं पानं गृहे साधो संगमुपासते सततम धन्यो गृहस्थाश्रम. आदर करावा अतिथीचा. पण गवळणी धावून गेल त्या. अक्रूरा चांडाळा, काय हिम्मत आहे गवळणीची. एक अतिथी आलाय आणि महाराज तिथे एवढा अधिकार गोपीचा. तुझ कुणी धाडीले, कुणी पाठवले का घात करू आलासी वदिसी सगळा. अरे आमचा प्राण घ्यायला आला असतो. काय काय गौड यांच्यावर फार. अरे केवढं गोड नाव तुझ्या आईनं ठेवलं. काय नाव आहे? अक्रूर. पण काय तुझा मला गवळणी बोलतात. अक्रूरा नाम तुझे तैसीच करणी. जरा जागा बदलतो. अक्रूरा चांडाळा तुझ कुणी धाडिले. अक्रूरा चांडाळा तुझ कुणी धाडिले. अक्रूरा चांडाळा तुझ कुणी धाडिले. अक्रूरा पाठवलं तुला का घात करू आरासी वदिसी सकला. घात करू आरासी वदिसी सकला. खूप आहे. रथी चढले वनमाळी अकांत गोकुळी. सार गोकुळ रडायला लागलं. कानात चालला होता. आता मला अभंगात यायचे. तिथे मथुरेतल्या आखाड्यातला प्रवेश आलाय पहा भागवत पुराणात. 2 श्लोक आहेत. मल्लानाम शनी नाम नरवर स्त्री नाम सुमर मूर्तिमान गोपानाम सुजन वसताम क्षति भुजाम शास्ता सो पित्रो शिशु. मला खुर्ची दिली तर बरं होईल. आता
काही घाबरू नका कुणी. अशी 4-2 वेळाचा प्रसंग आहे, मला चक्कर येते. काही मनात कोणी घाबरू नका, काही नका. जिव्हाळा आहे आमच्याबद्दल, प्रेम आहे, तुम्हाला दुःख वाटेल. माझ्या मित्राच्या भाग्यात हे कीर्तन आहे, त्यांनी हे कीर्तन पूर्ण करायचं. टाळ्या वाजवणार आहे महाराजाकडे. रामकृष्ण हरी. हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. हरिरूप झाले जाणणे हरपले, नेनने ते गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मणी, एका जनार्दनी हरी बोला. हरी मुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठला उपस्थित प्रभुप्रिय सज्जन, माता भगिनी, बाहेरून आलेली सगळी मंडळी आणि विशेषतः गुरुस्थानी असणारे पूजनीय महाराज, मी त्यांना एक शब्द सांगितला, म्हणजे आठवण करून दिली की आपण या उत्सव जननी आहात. जननी शब्दाचा अर्थ बहुतेकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्याही पुढचं एक प्रमाण सांगेल. हरिभजनीये धावलेले जग, चुकविला लाग कळीकाळाचा. या प्रमाणाचा खरा अर्थ महाराज जीवन जगलेले आहेत. आपल्याला कळणार नाही मला काय म्हणायचं आहे ते. वयाच्या 18 ते 20-21व्या वर्षापासून महाराजांनी ही जे काही मुहूर्तमेढ या ठिकाणी, म्हणजे जो परिसर असेल तो कुठलाही असो, पुणे असो, मुंबई असो, नगर जिल्हा असो. आता हे जिल्हा आपण म्हणतोय, पूर्वीच्या काळात महाराष्ट्र हे सुद्धा नाव नाही, फक्त हे मराठी भूमी आहे. जिथं जिथं आपलं वाङ्मय आहे, मराठी भूमी आहे, संत भूमी आहे, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी हा जो काही अट्टहास केला आणि तो खरोखर चालवला. आणि त्यांचं कौतुक मी करणार नाही आहे, ते वस्तुस्थिती आदर्श आहेत, मोठे आहेत. महाराजांचं गाणं एवढं तयार आहे, हे सुज्ञ माणसाला सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं की जे वाद्यात निघणार नाही ते त्यांच्या स्वरामध्ये निघते आहे, वाणीमध्ये निघते आहे. आणि अध्ययनाच्या बाबतीत सांगायला नकोच. कुठले श्लोक असू देत, ओवी असू देत, हिंदी पददोहा असू देत, तेवढं सहज लिहिलं या. आणि दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, साहित्याच्या भाषेमध्ये आपल्या सादरीकरणाचं, प्रेझेंटेशनचं जे काही अपूर्व अशा प्रकारचं परिणाम आहे, महाराज अगदी सपकल्पने शब्दामध्ये सांगतात, गायनामध्ये सांगतात. आणि एवढंच नाही, एक वाक्य अधिक विशेष सांगेल महाराजांच्या बाबतीत. मी केले माझे निसिद्धी गेले, बस ही महाराजांची भूमिका आहे. आणि म्हणूनच तेवढ्या उदार अंतःकरणाने ती आजही सांगतात की हे असं ते तसं, बोलताना सर्वांना संवादामध्ये सहभागी करून घेतात. आणि यातच त्यांचं मोठेपण आहे. आणि महाराजांना मी आवर्जून सांगेल की आपल्याला उठता बसता, याचा अर्थ उभं राहून कासेना किंवा बसून कासेना, महाराज तुम्ही जोपर्यंत या ठिकाणी, म्हणजे कीर्तनाच्या ठिकाणी जोपर्यंत या ठिकाणी सेवा सादर करणार आहात, तोपर्यंत त्या लोकांचे कान तृप्त होईल. आणि याही पुढचं मी सांगेल की त्या काळात असणारे हे उत्सवाला मुहूर्तमेढ रोवण्यासाठी असणारे हजर वर्तमान असणारे लोक, आज महाराज या सगळ्यांचं भूत भविष्य आणि वर्तमान म्हणजे महाराज आहेत. भूत म्हणजे काय, त्या काळात जे होते किंवा आता नाहीत, आता काही मंडळी आहेत. भविष्य म्हणजे काय, महाराज पुन्हा सुद्धा हे संस्काराचं त्या ठिकाणी काय म्हणतात, सिंचन या ठिकाणी करण्यासाठी तयार आहेत आज सुद्धा. आणि वर्तमान आपण सगळे आनंद घेतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या ठिकाणी खरोखर दोन्ही अभंग पाठ असलेला हा हरिपाठच आहे. परंतु महाराजांचं चिंतन ऐकण्यात एवढं गढून गेलो होतो की यातील पुढं अक्षर काय असेल हे सुद्धा समजत नाही किंवा आठवत नाही, म्हणून हा मोबाईल घेतलेला आहे. हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक.
खूप सुंदर अशा महाराजांची वाणी आहे. हरीच्या दासांना, कोणाला? आज तुम्ही जे या मंडपात इथं उपस्थित आहात त्याच्यासाठी माळ हे उपलक्षण आहे असं काही नाही. माळच असली पाहिजे किंवा अमुक अशा प्रकारचा टिळाच असला पाहिजे. तो हरीचा दास, बस. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. जो तिथं आहे, जो वृंदावनात होता किंवा त्रेतायुगात होता, बस मी त्याचा आहे ना. त्याला काय दिसतंय तर दाही दिशांना जसा हरी आहे तसंच ते दिसते. या बाबतीत एक प्रमाण सांगेल. भूती भगवंत, पुढे काय महाराज? भूती भगवंत, पुढे काय आहे? त्या माणसाला प्रत्येक जळी स्थळी काष्टी पाषाणी तो हरीच दिसतो. विठ्ठला मला काय म्हणायचं आहे की महाराजांची ही वाणी आहे. आणि ही वाणी म्हणजे काय? ऋषी हे दर्शनात, असं संस्कृतमध्ये वचन आहे. ऋषी कशाला म्हणतात? त्यांनी प्रत्येक गोष्टीचं दर्शन घेतलेलं आहे. हे संस्कृतमधलं झालेलं आहे की ज्या ज्या गोष्टीचं दर्शन झालेलं आहे किंवा जी जी गोष्ट त्यांना प्रत्यक्ष आली म्हणून त्यांना दर्शनात ऋषी. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊन जो सांगतो त्याला ऋषी म्हणतात. परंतु संत वचन त्याला म्हणतात ज्यांना प्रत्येक बाबतीत दृष्टी आहे आणि ती दृष्टी सम आहे. म्हणून हरीची दासा प्रथम चरण. हरीची दासा हरी दाही देशा, हरीची दासा हरी दाही देशा, भावे जैसा तैसा हरी, भावे जैसा तैसा हरीची या दासा जैसा हरी आहे तैसा भावे हरी एक दिसे, असं महाराजांना सांगायचं. याचा अर्थ काय? प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी, जीव मात्रांच्या ठिकाणी ही जी काही भूमिका आहे महाराजांची, आणि हेच पाहणं, याचाच परिणाम महाराज अभंगाचं ध्रुवपद सांगतात. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, नाही मागोता जन्म घेणे, नाही मागोता जन्म घेणे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, नाही मागुता जन्म घेणे,
चिंता. अर्थात या ठिकाणी महाराजांना हरी अनुभवला, तो हरी एक सर्व ठाई अनुभवला. आणि असा असणारा जो हरिदास महाराज म्हणतात हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. याचा अर्थ काय? पडिले वळण इंद्रिया सकाळा भाव तो निराळा नाही दुजा. नाही का महाराजांनी ओवी म्हटली होती ना, कृष्ण विष्णू प्रबंध या नामाचे निखिड प्रबंध काहीतरी एक वचन बोलले होते महाराज. याचा अर्थ काय? संतांची वाणी ही सतत त्या ठिकाणी अखंड एखाद्या झऱ्याप्रमाणे प्रभूचं नामस्मरण करते. म्हणूनच महाराज म्हणतात हरी मुखी गाता, मुखी हरी गाता आणि चिंता हरपे त्या नाही मागुता जन्म घेणे. प्रत्येकाच्या जीवनाचं जे काही एकमेव ध्येय असेल ते म्हणजे जन्म मरणाची चिंता. व्यावहारिक चिंता तर आहेच, व्यावहारिक चिंता निरसन करण्याकरता महाराज या ठिकाणी उत्सव सुरू करतात, हा भाग आहेच. त्या नाही मागुता जन्म घेणे. मागुता शब्दाचा अर्थ काय? पुनरपी जननम पुनरपी मरणम वगैरे वगैरे पुष्कळ आहे. कारण काय होते आता या ठिकाणी मी जर बोलायला उभं राहिलो याचा अर्थ ते वाणी सुरू होते, थांबत नाही आहे. म्हणजे पुनरपी जननम मागुता जन्म नाही हेच त्याचं सर्वसाल अशा प्रकारचं फळ आहे. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. आणि याचं बीज काय आहे, जन्म का घ्यावा लागतो ते अभंगाचं तृतीय चरण. जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वाचनेच्या संगे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे त्याची झाले अंगे हरे रूप त्याचे झाले अंगी हरे रूप हरे मुखे गाता हरे मुखे गाता हरपली चिंता हरे मुखे गाता हरे रूप तेथे झाले अंगे हरे रूप हरे मुखी गाता हरे मुखी गाता हरपली चिंता हरे मुखी गाता दुःखाचे ते मूळ पाहिले शोधूने. हा जन्माचे ते मूळ पाहिले शोधूने आणि दुःखाची कारण जन्म घ्यावा. संतांनी जन्माचं मूळ शोधून बघितलेलं आहे आणि दुःखाची कारण हे जे जन्म घेणं आहे हे त्या एका प्रकारे त्या दुःखाचे आपण सादरीकरण म्हणा किंवा त्याचा उपभोग घेणं हे त्याचंच आहे. हे सगळं महाराजांनी शोधून बघितलेलं आहे. म्हणूनच आणि मुळात जन्म हा जो शब्द बघितला संस्कृतमध्ये जनजात जनजायते निर्माण होणे उत्पन्न होणे. आणि याचा अर्थ काय? ज्या ज्या गोष्टीची निर्मिती आहे त्याचा क्षय आहे अपव्यय आहे ते त्या ठिकाणी घडणारच आहे. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पुन्हा एक प्रमाण आहे वासना ओढाळ काय ते
सांगा जरा वासना ओढाळ असं काहीतरी ते प्रमाण आहे तर मला लगेच आठवणार नाही कारण काय वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ गाय हाणून मोडा पाय तिथं हाणून मोडा पाय हाणून मोडा पाय हाणून मोडा पाय गड्यान वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ हरी बोल वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ गाय वासना ओढाळ गाय गड्यान वासना ओढाळ गाय संतांच्या शब्दात काय सांगतात महाराज की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि वासना कशी आहे ओढाळ गाय आहे आणि ते कोणाच्या मागे लागलेली आहे व्यवहारातील गाय तुमच्या पाठीमागे लागणार नाही क्वचित एखाद्याच्या लागेल परंतु ही कोणालाही सोडत नाही तुम्ही जरी तिच्याकडे पाठ केली तरी ती तुमचा पाठलाग करतेच आहे आणि महाराज म्हणूनच सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे खूप असं काही सांगता येईल फार विस्तार करणार नाही आणि तेची झाले अंगे हरिरूप जर तो हरी म्हणत जा हं? जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासनेने घाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने घाला तो घातला वासनेने जड भरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने जड भरत राजा हरिणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने सगळ्यांचं मूळ आहे सर्वांसाठी मूळ ठरणारी ही वासना आहे आणि महाराज आपलं त्या ठिकाणी अनुभव सांगत असताना जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप तेची शब्दाचा अर्थ काय ज्या वासनेच्या संगे जन्म घेणे आम्ही त्या वासनेचं जे काही परिवर्तन आहे ते हरिरूपामध्ये केलेलं आहे हरिनामामध्ये केलेलं आहे हरी ही भावना तयार केलेली आहे आणि त्याच्यानंतर महाराज सांगतात की हरिरूप झाले जानने हरपले अर्थात या ठिकाणी फार मोठी एक हा विद्वत विचार आहे जाणणं काय नेणणं काय ज्ञान काय अज्ञान काय हा काही असं सर्वसामान्य या अशा कीर्तनाच्या ठिकाणी एवढं सगळ्या सहजासहजी सगळ्यांच्या लक्षात येईल जाणणं नेणणं बस श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे त्या ठिकाणी श्रुती कमी पडते खूप असे प्रमाण आहेत परंतु या ठिकाणी महाराज अगदी सामर्थ्यपूर्वक स्वानुभावपूर्वक सांगतात हरिरूप झाले जानणे ते हरपले ते कोणतं जाणणं आहे असं एवढं सोपं नाही आहे ते जे जाणणं आहे एकदा का हरिरूप झालं आणि नेणणे ते गेले हरीचे ठाई म्हणजे जाणणंही गेलं आणि नेणंही गेलं या ठिकाणी तो ब्रह्म राक्षसाचा दृष्टांत माहीत असेल वामन पंडिताचा नाही का फार मोठा प्रसंग आहे त्याला एकदा अशी वेळ आली त्याला तिथं जाऊन बसावं लागलं त्या ठिकाणी एक दुसरा आला त्या झाडाखाली जाऊ नको का तिथं ब्रह्म राक्षस आहे आणि तो ते सगळं त्या ठिकाणी ऐकतोय अरे मी विद्वान आहे मी ज्ञान संपादन झालंय तरी ब्रह्म राक्षस का झालो तर एकाच वाक्यात सांगतो त्याचं जाणणं नेणं त्या ठिकाणी संपलेलं नव्हतं महाराज आपण एवढे महाभाग्यवान आहो
की या संतांनी आपल्या समोर सगळं वाढून ठेवलं. याही पुढचं वाक्य सांगतो मी. महाराज नेहमी सांगत असतो, या आपल्या भारतभूमीमध्ये 2 व्यक्ती अतिशय महत्वाचे आहेत. तुम्ही म्हणाला कोणत्या? एक जगद्गुरु तुकाराम महाराज आणि दुसरी छत्रपती शिवराय. आपण जे काही सामर्थ्यपूर्वक इथं बसतोय ना, जे काही बोलतोय ना, जे काही करायचं आहे ना, हे सगळं आपल्याला जर याचं एकमेव कारण असेल तर स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, तिच्या पोटी जे काही रत्न निर्माण झालं आणि त्याचा परिणाम आपण आज कोणत्याही धर्माच्या बाबतीत उभं राहू शकतो, बोलू शकतो, आपली भूमिका ठामपणे मांडू शकतो. नवे त्या ठिकाणी महाराजांनी जसं रायरेश्वराच्या ठिकाणी रक्ताभिषेक केला धर्मासाठी, कार्यासाठी, तसं ते कार्य करू शकतो. आणि त्याही पुढची गोष्ट जगद्गुरु तुकाराम महाराज. संत खूप आहेत, संतांनी खूप काही केलं, पण मला नाही वाटत आज जे काही तुम्ही बोलताय ना, किंवा तुम्हाला जे काही चटके द्यायचे आहेत ना, तुम्हाला याचा अर्थ समाजाला, बरं का, ज्याला जो बाळबोध उपदेश पाहिजे त्याला बोलतोय. हे फक्त एकमेव तुकाराम महाराजांची बाणी. महाराज सांगतात ना, सहज तरी तुका बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. हा वेदांतच आहे. जाणं नेणं एवढं सोपं नाही सहजासहजी सगळ्यांना कळेल. पण महाराज हे या 2 व्यक्तीमुळे तुम्ही अजूनही निरीक्षण करा. तुम्ही अभ्यासू असाल, तुम्ही बुद्धिमान असाल, थोडासा भारताचा इतिहास पहा, भारतीय संस्कृतीचा इतिहास पहा. आणि ज्या करोणी प्रबोध संत पार उतरले, एकाच वाक्यात सांगेल, संत जे पार उतरलेले आहेत ना, त्यांनी सगळ्या जगाला प्रबोध केला. आपण म्हणतो ना, व्यासोच्चिष्ट जगत्त्रयम, या संपूर्ण जग कोणाचं उशिष्ट सेवन करते आहे म्हणजे ज्ञान ग्रहण करते आहे ते व्यासाचं. आणि माऊलीने तेच म्हटलं ना, व्यासाचा मागोवा घेतो. पुढे काय महाराज, भाष्यकारा ते वाट बसतो. खूप असं आहे. एकच सांगेल की या ठिकाणी हे जे काही सगळे उपकार आहेत, छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु तुकाराम महाराज, विठ्ठला विठ्ठला कोणत्या शब्दावरून सांगत होतो मी, हे ऐका लक्षामध्ये. जाणं नेणं हे सगळं संतांनी त्या ठिकाणी हरीचे ठिकाणी सर्व काही जे असेल ते भगवत चरणारविंदी समर्पित केलेलं आहे. आणि म्हणूनच महाराज शेवटच्या ठिकाणी सांगतात, शेवटच्या चरणामध्ये हरिरूप हरिरूप ध्यानी हरिरूप हरिरूप ध्यानी हरिरूप मनी हरिरूप ध्यानी हरिरूप मनी हरिरूप ध्यानी हरिरूप मनी हरिरूप ध्यानी हरिरूप एका जनार्दनी हरि बोला, एका जनार्दनी हरि बोला, हरि बोला, हरि मुखी गाता हरपदी देवता, हरि मुखी गाता हरपदी देवता. एका जनार्दनी हरि बोला, एका जनार्दनी हरि बोला, हरि त्या नाही मागूता जन्म घेणे त्या नाही मागुता जन्म घेणे, जन्म घेणे.
नाही माझू मागुता जन्म घेणे मागुता अर्थ आहेत, खूप असे अर्थ आहेत. हरी ह हे अक्षर महाप्राणोच्चार्य आहे. महाप्राणोच्चार्याचा अर्थ काय? जेवढी काही अक्षर आहेत तेवढी वदत असताना, उच्चार करत असताना फार कंठाला सायास लागत नाही, परंतु हकाराचा उच्चार करता आपल्याला नाभीपासून बोलावं लागते. हरी नाही का? कोणाला आवाज देताना पण हरी, अहो, हो, जे काही ह ज्या ठिकाणी जोडला जातो, महाराज संतांच्या वाङ्मयाची फार विशेषता आहे. आणि याही नंतर एक महाराजांना मी सांगेल लगेच या बाबतीत, की तुम्ही कुठलंही साहित्य पहा, निळोबारायापासून माऊलीपर्यंत जेवढे काही संत असतील, कोणताही शहाणा, कोणताही विद्वान, कोणी वाचस्पती आणा, संतांच्या काव्याबाबतीत, रचनेबाबतीत, भाषेबाबतीत, उच्चाराबाबतीत जसं आहे तसं आतापर्यंत कोणीही चूक काढली नाही आणि काढणार नाही. विठ्ठला विठ्ठला. याचा अर्थ काय? ते स्वयंभू आहे. वाणी हे भगवत स्वरूप आहे आणि त्यालाच महाराजांनी हरी, आणि विशेषतः आपण जो सोहम जप म्हणतोय ना, सोहम याचा अर्थ काय? सहा अहम, तो मी आहे, को हम नाही. जपाचे जे काही साधन आहे, नामाचे जे काही साधन आहेत, नामापराधा दश, हे मी या ठिकाणी सांगत बसणार नाहीये. हरिरूप ध्याने, हरिरूप म्हणे, एका जनार्दनी हरी बोला. हरीचं रूप याचा अर्थ काय? आपलं जसं आहे तसं. आधी महाराजांनी प्रमाण म्हटलं ना, ते
काय ते रवी शशिकळा रोपली काय तो शब्द आहे त्यामध्ये मदनाचा पुतळा हे रूप आहे. रूप शब्दाविषयी बोलतोय मी. हरी रूप ध्यानी हरी रूप मणी. महाराजांनी खूप काही या ठिकाणी सांगितलेलं आहे. ध्यानी मनी नारायण निजल्याने गाता उभा नारायण करिता बैसल्या कीर्तन करिता डोले. याचा अर्थ काय 24 तासाचे असणारे मिनिट आणि सेकंद ज्याची वाणी या बाबतीत एक महान विद्वान व्यक्तीचं वचन सांगेल. महाराजांना माहीत असतील ते दिगंबर महाराज म्हणत होते. ते महाराज पंढरपूरला आम्ही चातुर्मास काढले. पूजनीय दुंडा महाराजांचा शेवटचा चातुर्मास त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान योग ऐकण्याची संधी मिळाली. त्यासोबतच एक दिगंबर महाराज म्हणून होते. महाराज ते त्या ठिकाणी एकादशीचं त्या प्रवचन करत असताना कथा करायचे प्रवचन करायचे. अक्षरशः नाथा आपल्या नाटाचे जे काही अभंगाचे जे काही मालिका आहे भगवंताची स्तुतीपर जेवढे काही असतील श्री अनंतापासून ते त्या ठिकाणी म्हणायचे. जेवढे काही भगवंताचं जे काही स्तुतीपर असेल वचन जे काही असतील मग संस्कृत श्लोक असो आपले तुकाराम महाराजांचे अभंग असो तेच त्या ठिकाणी म्हणायचे. आणि ते त्यांनी कारण सांगितलं होतं. आज एकादशीचा दिवस आहे. आज म्हणजे ते बोलत असताना हरिदिनी आहे. मग हरिदिनी तुम्ही इतर कशाला बोलताय? त्याचं नाव काय? हरिदिनी. हरीचा जर दिवस आहे रात्रंदिवस जागरण आहे त्या दिवशी मी इतर काहीही बोलणार नाही. क्वचित थोडंसं बोलायचे आणि अभंग सुरुवात करायचे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं वाक्य आहे जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये रात्री झोपत असताना झोपेच्या वेळी भगवत नामस्मरण करेल. काही असे महाभाग आहेत आपल्याला कल्पना नाही. कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपाळी. आपण थोडासा स्वर द्या म्हणजे मला कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपाळी. त्यांचं वचन आहे. जर एक सद्भक्त साधक मनुष्य विश्रांती घेत असताना निद्रेच्या आधी तर त्याची वाणी परा म्हणा पश्चंती म्हणा ह्या सोपं नाही. पण मध्यम आणि वैखरी किमान मध्यमा वाणीने तो जर उच्चार करत असेल आणि त्याला गाढ झोप लागत असेल गाढ झोप लागल्यानंतर ती निद्रा उत्थान होण्याच्या पूर्वी ज्याच्या मुखामध्ये नाम येईल त्याचं अखंड नामचिंतन जीवन ठरते. विठ्ठला विठ्ठला. तात्पर्य काय? झोपताना नाम आणि झोपेतून शुद्धी येण्यासाठी जे काही कालावधी असतो त्याच्या आधी येणारं मुखाने नाम. आणि आपली संस्कृती आहे महाराज काय म्हणतो आपण कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. कशाचं दर्शन घ्यायला सांगितलं आपल्याला? कर जोडून या कर. खूप काही सांगता येईल. सकाळी कराग्रे हाताच्या अग्रभागावरती लक्ष्मी आहे जे आपण मिळवण्याकरता धडपड करतो. कर मध्ये सरस्वती मध्ये काय ज्याने आपण बोलतोय ती सरस्वती आहे. आणि करमूले तू गोविंदम कराचा जो हा शेवटचा भाग आहे करणाम हात गोविंद आहे. हे सकाळी आपण याचं दर्शन घ्यायचं. आणि तुम्ही पहा जी जी माणसं ही गोष्ट करत असेल त्यांना अपयश नावाची वस्तू त्यांना शिवत नाही. विठ्ठला विठ्ठला. असू द्या. महाराज सांगतात हरिरूप ध्याने हरिरूप मनी. भगवंताचं स्वरूप आहे ध्यानामध्ये आहे मनामध्ये आहे. आणि एका जनार्दनी हरी बोला. महाराज सांगतात तुम्ही काही करू नका काही करू नका. काय करा? हरी बोला. जाता येता उठता बसता नाही का ग्रासिता एक ते भावगीत का काही दळिता कांडिता तुझं गायन मी अनंत असं काहीतरी ते प्रमाण आहे. खूप आहे. लिंक असेल त्याची असायला पाहिजे. तात्पर्य काय? महाराजांनी या ठिकाणी खरोखर आपल्याला जीवनात हरीचं चिंतन घडवलं. हरीकडे आपल्याला कार्य प्रवृत्त केलेलं आहे. आणि आजही तेवढ्या सक्षमपणे त्यांनी सेवा करण्याचा निर्धार केला आणि बोलून दाखवलं आधी बरं का त्यांनी. वयोमानानुसार आपण पाहतोय कारण आपलं अन्न बिघडलेलं आहे वातावरण बिघडलेलं आहे खूप काही अशा गोष्टी बिघडलेल्या आहेत. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला ते मी काय म्हणतात आपण त्याला स्टेटस ठेवत असतो. हार्ट अटॅक कशामुळे येतो काय काय त्याला कारणं आहेत. आणि महाराजांनी खूप जपण्याचा प्रयत्न केला आहे. पण महाराजांना आता
आपण उपदेश करू शकत नाही, पण तुमच्या वतीनं मी बोलू शकतो की महाराज तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, या ठिकाणी येऊन बसा, बोला, चर्चा करा. आणि महाराज सहज असं बोलतात ना, आणि ते सांगतात की जे कोणी नातेवाईक जात नाहीत वगैरे ते, आणि खरंच आहे महाराजांचं. त्यांना मी तरी आजपासून बघतच नाही आहे, खूप दिवसापासून. तुम्ही जेवढं ओळखता त्याच्यापेक्षा मी नातेवाईक म्हणून नाही, पण त्यांना खरोखर विद्वत्ता, त्यांचा जो गुण आहे त्या दृष्टीने बस जाणतीच्या खुन्या पारदीच्या खुना जाणत येण्याची साधाव्या. या ठिकाणी उभं राहिल्यानंतर व्यक्तिमत्व काय हे सुज्ञ माणसाला सांगावं लागत नाहीये. मग तो अभ्यास असो, ते गायन असो, किंवा त्याही पुढचं प्रत्येकाच्या तुमच्या मनामध्ये असणारे जे काही त्यांची तळमळ आहे, गावाच्या बाबतीत असेल, त्यांनी भरभरून वर्णन केलं. महाराज प्रसंग असाचा घडला, 1998-99चा काळ असेल. त्यावेळेस आपले संपत तात्या दरेकर ही बाकीची सगळी मंडळी, त्यांची सगळी अनुयायी, महाराज हे तुम्ही चालवायला पाहिजे, याचा अर्थ काय, कार्यक्रम हा आपला चालू राहिला पाहिजे. मग आम्ही ठरवलं जिथं तात्या तिथं आम्ही, याचा अर्थ काय, कार्यक्रमासाठी जे काही सहभाग असेल तो, दुसरं काही नाही आहे. आणि आजही तात्यांसोबत बोललो, आणि त्यांना सुद्धा इथं येण्याची इच्छा आहे, येऊ शकत नाही. याचा अर्थ काय, शरीर गलित गात्र आहे. आणि त्याही दृष्टीनं मी महाराजांना म्हणेल की महाराज तुम्ही जिथं जिथं मुहूर्तमेढ रोवली, त्या लोकांचं खरोखर मनापासून आपल्यावर प्रेम आहेच, आपली जे काही त्यांच्याविषयी कळकळ आहेच, ती तुमच्या मनामध्ये आहेच. फक्त त्याला संवादाचं रूप येण्याकरता आपली सदिच्छा भेट, जर कार्यक्रम ज्यावेळेस करू शकणार नाही त्यावेळेस बोलतो बरं का, नंतर मी बोललो म्हणजे तुम्ही लेबल लावाल की महाराजांनी असं सांगितलं, असं नाही आहे. जो काही असेल, आणि खरोखर महाराज त्या गोष्टीचे महाराज धनी आहेत. सद्भाग्य आहे आपलं की अशी माणसं आपल्यामध्ये आज आहेत, आणि आपल्या जीवनाचा म्हणजे आपण जे काही कार्य करतो आपल्या जीवनाचा ते आनंद भोगतायत, उपभोगतायत. धन्य आहेत त्यांचे डोळे. मी धन्यवाद देईल त्यांना की खरोखर महाराज आपल्या कर्तृत्वाला ना त्रिवार सलाम. विठ्ठला विठ्ठला फार थोडी अशी लोक असतात हो की ज्यांच्या ठिकाणी संपत्ती असते, गुणवत्ता असते, विद्वत्ता असते, आणि ते भूमीवर चालतात. हे दुर्मिळ आहे महाराज. काय सांगायचं, आमच्यासारखी माणसं कुठं गेली ना, महाराजांना माहित आहे. बोलायला जर लागलो ना, माणसांना चितपट करतील, विद्वत्ता दाखवतील, आपली कलागुण दाखवतील, परंतु त्यांच्याशी संवाद साधेल असं घडत नाही. त्यांच्या लेवलने त्या ठिकाणी चालणं बोलणं हे कदापि नाही. आणि महाराजांना मी सांगेल की आपल्या महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, महाराज या भूमीला पूजनीय वक्ते महाराज आणि संजय महाराज या दोघांचे पाय लागलेले आहेत, आणि त्यानंतर त्यांना पुरस्कार मिळाला. आणि त्या दृष्टीनं जे काही मोठमोठे अशा प्रकारे आपण वंशामध्ये म्हणा, किंवा ज्यांच्या हरिदासाची घरी मज उपजवा जन्म जन्मांतरी, जे काही खरोखर हरिदास आहेत, त्या सर्वांच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. मागच्या काळामध्ये खूप लोक येऊन गेले, पुढे येतील, आणि गायक मंडळी हे सगळे तर माणसं आहेतच. आणि हे महाराज सगळे यांच्यामुळे शक्य झालं बरं का. ही जी माणसं आहेत आमच्या सोबत आहेत, जोडलेली आहेत, आणि हे तुमचं सद्भाग्य आहे. यावर्षी आप्पा मला म्हणाले तुम्ही 7 दिवस या. मी आप्पांना म्हणालो मी काय करू, पूर्वी वाजत होतो त्यावेळेस शक्ती होती, सगळं होतं. आता 10-15 वर्ष आले ते पण कमी झालं, कारण कार्यभाग बदलला. मग तिकडं कोण जाते, महाराजांना लगेच सांगितलं कोणतरी बोलवा. हे माऊली या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी आभार. आणि काय होते, संगती पंगती देवा सवे घडे, नाद ब्रह्म ज्याला म्हणतात ना, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस आहे, ब्रह्मरसाचं पान आहे, आणि ही सोपी गोष्ट नाही आहे. यासाठी महत् भाग्य लागलं. अहो एकदा जरी मुखावर ते प्रभूचं नाम यायचं झालं तर त्या ठिकाणी फार अनंत जन्माची पुण्य लागते. आणि या ठिकाणी सुखाचा सोहळा आपण उपभोगतोय, जेवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. या सर्वांच्या प्रेमापोटी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, आणि अशाही अवस्थेमध्ये त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत बोलण्याचा प्रयत्न केला.
खरोखर त्यांच्या प्रती आपण सगळे कृतज्ञ आहोत, नतमस्तक आहोतच. परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं मी विनंती करेल, परमेश्वराला विनंती करेल की महाराजांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं. अकल्पायुष भावे तया कुळा अकल्पायुष भावे तया कुळा अकल्पायुष भावे तया कुळा अकल्पायुष भावे तया कुळा माझी या सकाळ हरीच्या दासा हरीच्या दासा जिया सदा हरि दादा हरि दादा माझी या सकाळ हरीच्या दासा हरीच्या दासा जिया सदा हरि दादा हरि दादा काळाचा वारा नको ने काला नको ने काळी कल्पनेची बाधा नको ने काळी कल्पनेची बाधा नको ने काळी कल्पनेची बाधा नको ने काळी पण नामदेव महाराजांनी हरिदासाविषयी असणारी जे काही सदिच्छा आहे आपल्या उत्स्फूर्त वाणीने आपल्या समोर मांडलेली आहे आणि तीच महाराजांना मिळावी यासाठी मी तुमच्या सगळ्या टाळ्यांची अपेक्षा करतो. आपलं जे काही वैभव आहे, गावाचं वैभव, संप्रदायाचं वैभव, आपलं ग्रामदैवत हनुमंतराय, भैरवनाथ हे पार्षद आहेत. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, काल भैरवाचं जे काही महात्म्य आहे त्या सगळ्या गोष्टीचे विवरण पूजनीय वक्ते महाराजांनी आपल्या समोर सगळ्यांनी मांडलेलं आहे. मला वाटतं ते आठवत असेलच, कारण आपण त्यांचे भक्त आहोत. तात्पर्य काय, ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद उपभोग घेण्यासाठी आपला सर्वांना आयुष्य आरोग्य सद्बुद्धी लाभो ही त्या ठिकाणी शुभकामना करतो. आणि एकदा माऊलीचं भजन होईल आणि झालेली सेवा आपल्या शेवटच्या चालीनं संपन्न होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हरि रूप ध्यानी चिंता हरि मुखी गाता हारपली चिंता एका जनार्दने हरि बोला एका जनार्दने हरि बोला हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे त्या नाही
नाही मागून त्या नाही त्या नाही मागून मागुता मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. या ठिकाणी महाराजांनी तो श्लोक म्हटला होता, मल्लाणाम भगवान कृष्ण कसे वाटले, भाव कसा होता. त्याच वाक्याने मी शेवट करणार आहे. ज्यावेळेस भगवान कृष्ण त्यांचा रथ असा निघाला असताना दुतर्फा सगळे लोक होते आणि त्यावेळेस खरोखर भगवान कृष्ण कोणाला कसे वाटले, तर ज्याचा भाव जसा होता तशी त्यांना प्रचिती आली. आणि त्याच वेळी दुसरी प्रचिती आली सर्व लोकांना, असेव रुक्मिणी भार्या एव अर्हती. त्याला एव करासाठी जे वाक्य आहे बघा, खूप छान असतो एवकार. म्हणजे प्रत्येक गोष्टीला च मराठीमध्ये संस्कृतमध्ये सगळं सांगत बसणार नाहीये. रुक्मिणीसाठी भगवान कृष्णच हा एकमेव रस आहे. याचा अर्थ काय की भगवान कृष्ण त्याचा मी भक्त होऊ शकतो हा जसा भाव होता प्रत्येकाच्या मनामध्ये, आणि रुक्मिणीसाठी भगवान कृष्ण हाच एकमेव असा वर आहे. त्या भावाचं जे काही सादृश्य आहे, नाथरायांनी हरीच्या दासांसाठी जैसा तैसा एक हरी हा भाव व्यक्त केला. आणि हाच भाव परमार्थ नित्य राहावा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हरी ज्योत, दीप ज्योत म्हण आपण ज्याला ज्ञान ज्योत म्हणतो, नाम ज्योत अशा प्रकारे त्या ठिकाणी उद्भूत व्हावी, प्रगट व्हावी. हाच या ठिकाणी सर्व या पाठीमागचा भाग आहे. आणि दिक्पाळाच्या बाबतीत सांगायलाच नको, भैरव हे आपले दिक्पाळ आहेत. 10 दिशा हरी म्हणतोय ना, ते आपले रक्षक आहेत. असो, या ठिकाणी एकतर अभंग जरी पाठ असला, परंतु मला कीर्तन करायची महाराजांसाठी सांगतो, ती सवय आधी पद समोर मांडायचं त्याचं विवेचन, त्यासाठी मला बघावं लागते. कारण ती जी लिंक असते ना चिंतनाची, एक पद एक भाव त्याच्या पाठीमागचा संदर्भ तो जर असेल तरच मला घडते. म्हणून काहींना असं वाटत असेल हा अभंग तुम्ही 10 वेळा म्हटलं तर मी 10 वेळा म्हणून दाखवेल, परंतु त्याच्यावर बोलायचं कसं सांगोपांग जेव्हा विचार करावा लागतो. संतांचं वाङ्मय हे समग्र वाङ्मय आहे, ते काहीसं एकांगी असं वाङ्मय नाही आहे. तुम्ही
तुमच्या बुद्धिमत्तेनं, उपासनेनं, साधनेनं जेवढा भाव त्या ठिकाणी काढू शकाल, जसं गाण्यामध्ये सगळी गायक मंडळी भाव काढतात, महाराज सुद्धा आपले वेगवेगळ्या स्वरांच्या छटा त्या ठिकाणी निर्माण करतात, भाव छटा ज्याला म्हणतात. हे असं विश्व वाङ्मय आहे. आणि या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अनुभूती घेण्यासाठीच आपण या ठिकाणी सादर झालात. आपलं सर्वांचं स्वागत आहे. 7ही दिवस आपल्याला या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे, पण वेळेत. मुद्दाम सूचना सांगतो, अण्णा सांगणार आहेत नंतर. उद्यापासून येणारे कीर्तनकार आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना शक्यतो बाजूला घेऊन बसवा. काही लोकांना इथं येणं किंवा कीर्तन चालू असताना इकडून तिकडून प्रवेश करणं त्यांना आवडत नाही. ती यदाकदाचित त्यांचा मनोभंग होतो, व्यत्यय होतो, तो त्यांचा विषय आहे. प्रत्येकाची स्थिती असते, सांगू शकत नाही. सगळेच आपले कणवाळू स्वभावाचे महाराजांसारखे असतील असं नाहीच आहे. परंतु आपल्या गावाचं वैभव आहे, कार्यक्रमाचं वैभव आहे, ते त्या ठिकाणी सुदृढ संपन्न अशा प्रकारचं दिसलं पाहिजे. आणि सर्वांनी या ठिकाणी उद्यापासून सक्रिय सहभागी व्हायचं, ही माझ्या वतीने मी विनंती करतो. जरी संयोजकाच्या वतीनं काही जर, कारण का आपण सुवर्ण क्षण साजरे करतोय नाही का महाराज, आणि सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आपण तेवढं नशीब आहे आपलं. आणि सगळंच त्या ठिकाणी सामग्री तुमच्यासाठी तयार केलेली आहे. सकाळी मंडपात या, 9 नंतरच जा, मी तर अशी विनंती करेल ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी. आणि गायनाचा आनंद असेल, ज्ञानेश्वरी पारायणाचा आनंद असेल, सगळ्या गोष्टीचा आनंद उपभोगा. कारण का हे दिवस पुन्हा येणार नाहीत. वाक्य लक्षपूर्वक लिहून ठेवा जीवनामध्ये. ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहो हा कालावधी पुन्हा जीवनामध्ये नाही. असो, या शब्दालाच अनुसरून माझ्या अल्पमतीप्रमाणे जेवढं काही मला महाराजांनी आज्ञा केली, खरं म्हणजे मी इतरांना आग्रह केला. मला काही महाराज बोलण्याची सवय नाही बरं का, जसं वादनाची नाही तसं इकडे कमी आहे, माझं क्षेत्र वेगळं होतं असं आहे. पण तरी न्यूनते पुरते करण्याचा प्रयत्न करावा, त्यांची आज्ञा आहे. आणि खरोखरच महाराजांनी मी पुनश्च एकदा विनंती करेल की महाराज तुमची समाजाला, पुढच्या भावी पिढीला गरज आहे, आपण बलसंपन्न राहावं. पुनश्च एकदा मी प्रार्थना करेल. या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करेन आणि या ठिकाणी शब्दविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.